नमस्कार. अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. पाहिलंत ना, भाताला रंग किती सुंदर आलेला आहे. आणि हा मसाले भात आपण कडधान्य आणि मिक्स भाज्या वापरून केलेला आहे. अतिशय चविष्ट तर होतो, पण तो तितकाच पौष्टिक देखील आहे. अगदी साधा सोपा आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. मोड आलेल्या कडधान्यांचा मसाले भात करायसाठी इथं मी वेगवेगळी कडधान्य काल भिजवून मोड आणून घेतलेले आहेत. यामध्ये पांढरा वाटाणा, पिवळा वाटाणा, त्यानंतर मूग, मटकी आणि आपण इथं काबुली चणे असं सगळं मोड आणून घेतलेलं आहे. तर हे साधारण माझं मोड आणल्यानंतर 1 कप इतकं मिश्रण झालेलं आहे. तर हे आता आपण मसाला भातामध्ये वापरणार आहोत. तर त्यानंतर आपण इथं ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, एक अर्ध लिंबू घेतलेला आहे, कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, थोडंसं एक गाजर घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि आल्याचं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, कढीपत्ता आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. आमच्या घरामध्ये शेंगदाणे घातलेला भात आवडतो म्हणून मी हे घालत आहे. तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण इथं कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये दिसत असलेल्या जे मी भाज्या घातलेल्या आहेत त्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या घातल्या तरी चालतील. अगदी चमचमीत आणि अगदी पौष्टिक असा भात आपला तयार होतो. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोचा पण वापर करू शकता. आणि मी फक्त आलं आणि मिरचीची बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटण. तर त्याऐवजी तुम्ही त्यामध्ये लसूण पण तुम्ही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि इथे 1 कप तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ मोगरा तांदूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही तांदूळ वापरू शकता. हा मी भिजत ठेवलेला नाही, फक्त धुवून घेतलेला आहे स्वच्छ. त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. आणि आपण इथं मोहरी आणि जिरे घेतलेले आहेत, मी मिक्सच करून घेते. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ, थोडासा गूळ. तुम्हाला जर गूळ वापरायचा नसेल तर तो तुम्ही स्किप करू शकता, पण मसाले भाताचा चवीचा जो बॅलन्स होतो तो गुळाने छान होतो म्हणून मी इथं घेतलेला आहे. त्यानंतर मसाले भात शिजताना साजूक तूप घालायचे 2 ते 3 चमचे, तर त्यासाठी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते घालू शकता. त्यानंतर इथं मी गोडा मसाला घेतलेला आहे. हा माझा घरी केलेला गोडा मसाला आहे. लाल मिरची पावडर, त्यानंतर इथं मी 2 ते 3 तमालपत्र घेतलेले आहेत आणि 3 ते 4 काळी मिरी घेतलेली आहे. तर जे तुम्हाला साहित्य आवडत नसेल ते तुम्ही स्किप करू शकता, पण हे घालून मसाले भात अगदी चविष्ट होतो. त्यानंतर आपण इथं गरम पाणी घेतलेलं आहे मसाले भातासाठी. शक्यतो मसाले भात करत असताना भात शिजवण्यासाठी थोडंसं गरम पाणीच वापरायचे. गार पाणी घातलं की भाताचे जे मसाले आहेत त्या मसाल्याची चव त्या गार पाण्यामध्ये उतरत नाही, म्हणून मसाले भात शिजवताना आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण एक कढई घेऊया. त्यामध्ये घेतलेलं तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी आपण तमालपत्र घालून घ्यायचं आहे. तमालपत्रामुळे अगदी मसाले भाताला खमंग असा स्वाद लागतो. एखादा मिनिटभर हे तमालपत्र व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे मोड आलेले कडधान्य घेतलेले आहेत ते यावरती छान असे परतून घ्यायचे आहेत. कडधान्य वाफवायसाठी वेळ लागतो म्हणून आधी आपण तेलावरती कडधान्य परतून घेतले. नंतर आपण त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिरव्या मिरची, आल्याचा ठेचा टाकून देखील हे कडधान्य व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. नंतर आपण त्यामध्ये शेंगादाणे पण घातलेले आहेत, कारण शेंगादाणे सुद्धा शिजायला थोडासा वेळ लागतो. आता या फोडणीमध्ये लगेचच आपल्याला भाज्या मिक्स करायच्या नाही आहेत, कारण भाज्या शिजण्यासाठी कमी वेळ लागतो. आत्तापासून त्या परतून घेतल्या तर त्या जास्त मऊ होतील भातामध्ये. त्यामुळे आधी कडधान्य वाफवायसाठी किंवा शिजवायसाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून एक वाफ देऊन घेऊया झाकण टाकून. साधारणपणे 5 ते 7 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया. अगदी बऱ्यापैकी ही जी कडधान्य आहेत ती शिजलेली आहेत. साधारणपणे 70% इतकी शिजलेली आहेत. आता या स्टेजवरती काय करायचं, आपण ज्या चिरून घेतलेल्या भाज्या त्या एक एक करून यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आणि भाज्या जरा थोड्याशा कुरकुरीतच मसाले भातात छान लागतात म्हणून आपण या भाज्या कडधान्य शिजल्यानंतर घालून घेतले. गाजर, त्यानंतर कोबी घेतलेला आहे, आपण सिमला मिरची घेतलेली आहे. इथं तुम्ही बटाट्याचा देखील वापर करू शकता किंवा आणखीन तुम्हाला काही दुसरी कडधान्य टाकायची असतील ते देखील तुम्ही वापरू शकता. आता ह्या सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला ह्या फोडणीमध्येच घालून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, मसाले भात अतिशय चविष्ट असा तयार होतो. त्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग त्यानंतर आपल्याला एक एक मसाले घालून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी आपण हळद घालून घ्यायची आहे.
हळद घातल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये काळी मिरी घालतोय। काळी मिरी शक्यतो फोडणीमध्ये घाला, माझी फोडणीमध्ये घालायची विसरली होती। फोडणीत काळी मिरी घातल्यानंतर या मसाले भाताचा चव आणखीन छान होईल। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, लाल मिरची पावडर घालून घ्यायची, त्यानंतर आपण घालून घ्यायचा आहे गोडा मसाला। गोडा मसाल्यामुळे मसाले भात अतिशय चविष्ट असा तयार होतो। हे सगळे मसाले व्यवस्थित घालून हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या सगळ्या मसाल्यांचा आत्ताच वास इतका छान येतोय। आता हे सगळं परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये गुळाचा खडा घातलाय मी, तो तुम्ही स्किप पण करू शकता, पण छान लागतो। आणि जो तांदूळ घेतलेला होता तो आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया। आणि तांदूळ घेतल्यानंतर आपण त्याला चांगलं परतून घ्यायचे। तांदूळ घातल्यानंतर छान त्याला परतून घ्यायचे 1-2 मिनिटांसाठी। अगदी मस्त सुंदर असा रंगीबिरंगी आपला हा मसाले भात छान परतून झालेला आहे। तुम्ही इथं बघा सगळ्या रंगांचा इथं वापर झालेला आहे, त्याचबरोबर हा तितकाच चविष्ट आहे। अगदी देवाच्या नैवेद्याला सुद्धा हा मसाले भात चालेल, कारण की यामध्ये मी कांदा लसूण घातलेला नाही। शिवाय सध्या मंगळागौर श्रावण महिना सुरू आहे, तर अशा वेळेस मंगळागौरीसाठी सुद्धा अशी ही मसाला खिचडी तुम्ही संध्याकाळी करू शकता। आता छान परतून झाल्यानंतर तुम्ही इथं बघा मस्त सुरेख रंग आलेला आहे याला। हा भात तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी अगदी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर 1 पॉट मील म्हणून देखील करू शकता। आपण यामध्ये 2 ते 2.5 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे। जितकं आपलं मिश्रण आहे त्याच्या दुप्पट आपण इथं पाणी घ्यायचे। पाणी तुमच्या अंदाजाने घ्या, कारण की प्रत्येक तांदूळ कमी जास्त प्रमाणात शिजतो आणि त्याला पाणी लागतं, तर आपल्या अंदाजानुसार पाणी घ्यायचे। साधारणपणे जितका असेल तांदूळ त्यापेक्षा थोडंसं आपल्याला पाणी जास्त घ्यायचं। तर असं आपण हे पाणी घालून घेऊया। आता या भाताला उकळी काढून घेऊया झाकण ठेवून। आता झाकण ठेवून आपण साधारणपणे 7 ते 8 मिनिटांनंतर इथं बघा मस्त भाताला छान उकळी आलेली आहे आणि भात शिजायला सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाताला एक उकळी आली की त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत। साजूक तुपामुळे मसाले भाताचा स्वाद तर वाढतोच, शिवाय मसाले भात मऊसूत होतो। अगदी भात खाताना टोठरे बसत नाहीत, अगदी फार मोकळा होत नाही। आता आपण याला पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याला छान वाफ काढून घेणार आहोत। साधारणपणे 15 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया। मस्त असा आपला मऊसूत असा मसाले भात तयार झालेला आहे। भात कुठे देखील लागलेला नाही। गॅस बंद करून घ्यायचा सगळ्यात आधी आणि त्यानंतर घेतलेलं जे लिंबू आहे ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। लिंबाचा वापर आपण भात तयार झाल्यानंतरच करायचा आहे। जर सुरुवातीला फोडणीमध्ये जर लिंबाचा वापर केला तर फ्लेवर निघून जातो, त्यामुळे ही कृती आपल्याला नंतर करायची। आता मस्त गरमागरम वाफाळलेला टेस्टी असा आपला मसाले भात सर्व करूया। दिसायलाच तो इतका अप्रतिम दिसतोय आणि तितकाच तो चविष्ट लागतो। तुम्ही देखील नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। धन्यवाद।